मागील 3-4 दिवसांपासून पंढरपूर तालुक्यातील तपकिरी, शेटपळ, खर्डी या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमध्ये सगळी पिकं पाण्याखाली गेलेली आहेत. लोकांच्या घरादारामध्ये पाणी गेलेले आहेत, संसार सगळे वाहून गेलेले आहे. मी आता तपकिरी, शेटपळच्या शेतकऱ्याच्या बांधावरती आपण या ठिकाणी बघतो की हे डाळिंबाचं पीक आहे. या डाळिंबाच्या पिकामध्ये सध्या सर्वत्र 2 ते 2.5 फूट इतकं पाणी आहे. शेतकरी देखील या ठिकाणी पाण्यामध्ये उभा आहेत. जवळपास आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीच्या बाबत सरकार तर गांभीर्याने दखल घेत नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. मात्र महाराष्ट्रातलं पहिलं असं उदाहरण आहे की मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे थेट आता शेतकऱ्याच्या बांधावरती गेलेले आहेत, शेतकऱ्यांना मदत करतात, शेतकऱ्यांशी संवाद साधतायत. त्यांनी आताच कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्याशी देखील संवाद साधलेला. या भागामध्ये शेतकऱ्यांची सरसकट पंचनामे करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे आणि त्यांनी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन शेतकऱ्याला 10,000ची तत्काळ मदत या ठिकाणी जाहीर केलेली आहे. सरकार या शेतकऱ्यांकडच्या समस्यांकडे बघायला तयार नाही. सध्या आता पाऊस सुरू झालेला आहे, अतिवृष्टी देखील या भागात मोठ्या प्रमाणावरती आहेत. सध्या मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे शेतकऱ्याच्या बांधावरती तपकिरी, शेटकळ या गावामध्ये आलेले आहेत. बापू, काय नेमकी तुमची पक्षाची आणि तुमची भूमिका शेतकऱ्यांना मदत करायची? यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नुकसान झालेलं आहे, परंतु पंढरपूर तालुक्यामधील आमच्या काही गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकरी या ठिकाणी नेस्तनाबूत झालाय. मग ती डाळिंबाचं पीक असेल, द्राक्षाचं पीक असेल, मका असेल, काढायला आलेला उडीद असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हातातोंडाशी आलेली सगळी पिकं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, ज्या ज्या गोरगरीब लोकांची घरं त्या ठिकाणी पडलेली आहेत, त्यासाठी म्हणून आज प्रत्येक शेतकऱ्यांना आणि प्रत्येक ज्यांची घरं उद्ध्वस्त झाले त्या सर्व लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी मी 10,000 रुपयाची रोख स्वरूपात मदत करतोय. कारण नवरात्र चालू आहे, दसरा 4 दिवसावर आलाय आणि या सगळ्या लोकांचं त्या ठिकाणी अन्नधान्याची नासाडी झाली, अन्नधान्य कुजलेलं आहे आणि त्यामुळे प्रचंड चिंताग्रस्त असताना त्यामध्ये कुठं ना कुठं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या सर्व लोकांना मदत करतो. कृषी मंत्र्यांशी तुम्ही आता संवाद साधलाय, काय आश्वासन दिले? नाही, या ठिकाणी कृषी मंत्र्यांचं खरंच मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो. कृषी मंत्री सजग आहेत. मी आताच कृषी मंत्री माननीय दत्तामामा भरणे यांच्याशी आताच बोललो. त्यांनी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आदेश पण दिले, सूचना पण दिलेत की बाबा सरसकट पंचनामे झाले पाहिजेत. या ठिकाणी अधिकारी काय लोक त्या ठिकाणी सरसकट पंचनामे करत नाहीत अशी शेतकऱ्यांची आणि लोकांची तक्रार आहे. या ठिकाणी की विहिरींचे देखील पंचनामे झाले पाहिजे. या ठिकाणी या भागातल्या 25-30 विहिरी त्या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळं गाळ वाहून जाऊन त्या विहिरी साचलेल्या विहिरी बुजलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी ती विहिरी देखील त्या ठिकाणी परत पुनर्जीवन करण्यासाठी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे. परंतु काही अधिकारी त्या ठिकाणी पंचनामा करताना दिसत नाहीत. त्यामुळेच मी आता मान्य कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांना त्यांच्याशी फोनवरून आता मी बोलणं केलं, परंतु मामांनी ताबडतोब या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी सांगितलं की मी ताबडतोब सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून जे नुकसान झाले त्या सगळ्या नुकसानाचे सरसकट पंचनामे करून त्या लोकांना मदत करतो असं आश्वासन देखील त्यांनी दिलंय आणि मला खात्री आहे ते करतील. माझ्यासोबत शेतकरी आहेत, मला सांगा काय तुमच्या डाळिंब बागेचं किती नुकसान झालंय? नुकसान भरपूर झालेलं आहे. फळ होतं पूर्ण, पावसामुळे पूर्ण निघून गेले. इथपर्यंत पाणी होतं, झाड एक सुद्धा दिसत नव्हती. तुम्ही आल्यामुळे एवढी तुम्ही मदत केली. आतापर्यंत आलेली सर्वांनी ते आमच्या इथून रस्ता डांबरी, तिथून आतमध्ये एक सुद्धा माणूस आला नाही, कोणताही नेता आला नाही आणि बघायला सुद्धा आले नाहीत. तुम्ही आमच्यापर्यंत येऊन एवढं सहकार्य केलं, आम्हाला तुमचं पूर्ण अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही इथपर्यंत येणं ही महत्व आम्हाला गरज होती. तुम्ही आल्याबद्दल आम्ही खरं तुमचं मनापासून आभार मानतो. आणि अशी कोणी आम्हाला बघून गेली ती असं तुझं होऊन गेलं असं म्हणणार पण कोण अजून आलं नाही. आणि सरसकट काय अजून तोंड शब्द सुद्धा नाही यांचा, तुमचं बाबा सरसकट आम्ही पूर्ण तुम्हाला काय असेल ते पैसे देतो असं म्हणणार एक सुद्धा आलं नाही माणूस. तुम्ही आल्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानतो, एवढंच मी बोलतो. या ठिकाणी बघितले की शेतकरी देखील भावूक झालेले आहेत. पहिल्यांदाच मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे शेतकऱ्याच्या बांधावरती आलेले आहेत. त्यांचे अश्रू पुसण्याचं काम ते करतायत. कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.